Hello everyone, myself Gulab Thumre and welcome to the channel Edion Tips. बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण न्यूक्लिक ॲसिड हा टॉपिक बनवणार. एक लहानसा टॉपिक आहे, एकदम इझी छोटूसा टॉपिक आहे. ओके, लेट स्टार्ट इट. काय म्हणत आहे न्यूक्लिक ॲसिड? न्यूक्लिक ॲसिड म्हणजे काय? त्याचं मोनोमर आपण कोणता बघितला? न्यूक्लिक ॲसिडचा मोनोमर इज द न्यूक्लिओटाइड्स. ओके, न्यूक्लिओटाइड्सपासून काय म्हटलेलं? न्यूक्लिओटाइड्स दॅट इज द nucleic acid. That's all. बस एवढं लक्षात ठेव. The other type of macromolecule found acid insoluble fraction is nucleic acid, right? These are polynucleotides. Polynucleotides obviously nucleotides पासून nucleic acid form झालेलं असते. Together with polysaccharide and polypeptides, these comprise a true macromolecular fraction of any living or cell. Yes. For nucleic acids, the building block is nucleotide. Obviously हेच आहे. लक्षात हेच ठेवायचं की न्यूक्लिक ॲसिड जे आहे ना, न्यूक्लिक ॲसिड इज फॉर्म्ड फ्रॉम न्यूक्लिओटाइड, राईट. आणि न्यूक्लिओटाइड हॅज 3, म्हणजे न्यूक्लिओटाइड जवळ काय असते? एक तर म्हणजे काय म्हणते त्याला, नायट्रोजनस बेस. ओके, नायट्रोजनस बेस प्लस शुगर प्लस फॉस्फेट. ओके, फॉस्फेट एवढंच, बस एवढं लक्षात ठेवायचं की कायम लक्षात ठेवायचं की न्यूक्लिओटाइडपाशी नायट्रोजनस बेस प्लस शुगर प्लस फॉस्फेट असते. दॅट्स ऑल. यस, इतना सा याद रखने का. यात हेच पुढे दिलं हायड्रोसायलिक सेकंड मोनोसॅक्राइड. हे काय जास्त दिलं तर डोक्यात घेऊ नका. यात तेवढंच लक्षात ठेवायचं की कंपाऊंड न्यूक्लिक ॲसिड नायट्रोजनस बेसिस काय काय असतात मग? ॲडेनिन, ग्वानिन, युरॅसिल, सायटोसिन. मग आता नायट्रोजनस बेसिस काय काय? ॲडेनिन, ग्वानिन, ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, युरॅसिल, परत त्यानंतर थायमिन. ओके, ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, युरॅसिल आणि थायमिन, राईट. त्यातलं ॲडेनिन आणि ग्वानिन जे आहेत ना, आणि ग्वानिन दॅट इज आर सबस्टिट्यूटेड प्युरिन्स. ओके, सबस्टिट्यूटेड प्युरिन्स. आणि सायटोसिन, युरॅसिल आणि थायमिन जे आहेत ना, these are substituted pyrimidines. Okay, okay, pyrimidines. That's all. The skeletal is called purine and pyrimidine respectively. The sugar found deoxyribose. Yes, sorry, polynuclear either ribose. म्हणजे सपोज जर रायबोज असेल, रायबोज शुगर जे असेल, सपोज शुगर प्रेझेंट असते ना ह्याच्यामध्ये, शुगर प्रेझेंट आहे. शुगर जे असते ना, शुगर सपोज रायबोज प्रेझेंट असेल देन दॅट इज RNA. आणि त्याच्यानं सपोज इन केस डिऑक्झिरायबोज जर प्रेझेंट असेल, ओके, डिऑक्झिरायबोज प्रेझेंट असेल देन DNA. दॅट्स ऑल. जास्त असं काहीच नाही आहे. ओके, काय काय होतं यामध्ये? न्यूक्लिओटाइडपासून काय फॉर्म झालं? न्यूक्लिक ॲसिडचा मोनोमर काय होता? दॅट इज द न्यूक्लिओटाइड. न्यूक्लिओटाइडमध्ये काय काय होतं? एक नायट्रोजनस बेस, शुगर आणि फॉस्फेट, राईट. मग नायट्रोजनस बेस कोणते? ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, युरॅसिल आणि थायमिन, राईट. ॲडेनिन आणि ग्वानिन हे दोन्ही मिळून काय म्हणतात? सबस्टिट्यूटेड प्युरिन्स. सायटोसिन, युरॅसिल आणि थायमिन जे आहेत ना, सबस्टिट्यूटेड पायरिमिडिन्स. आणि शुगर जर सपोज रायबोज शुगर प्रेझेंट असेल देन RNA, आणि डिऑक्झिरायबोज शुगर इज प्रेझेंट देन DNA. दॅट्स ऑल. खत्म. बस इतनी सा बात. एव्हरीथिंग क्लिअर? काय काय होतं? जास्ती काय हे नाही. न्यूक्लिक ॲसिडचा मोनोमर काय? ऑब्विसली न्यूक्लिओटाइड. हे तर क्लिअर आहे. न्यूक्लिओटाइडमध्ये 3 फॅक्टर असतात. काय म्हणतात? नायट्रोजनस बेस, शुगर, फॉस्फेट. ओके, शुगर एक तर रायबोज शुगर असू शकते किंवा डिऑक्झिरायबोज. रायबोज शुगर असेल देन दॅट इज काय म्हणतात? RNA. आणि डिऑक्झिरायबोज जर प्रेझेंट असेल देन दॅट इज DNA, राईट. त्यानंतर नायट्रोजनस बेस जे आहे ते 5 टाईप आहे. दॅट इज द ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, युरॅसिल आणि थायमिन. ॲडेनिन प्लस ग्वानिन दोन्ही मिळून दॅट इज सबस्टिट्यूटेड प्युरिन्स. आणि सायटोसिन, युरॅसिल आणि थायमिन दॅट इज सबस्टिट्यूटेड pyrimidines. That's all. Hope everything is clear. Thank you so much. Bye bye.